विजेचा झटका लागून गोरे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटनांच्या व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आलो आहोत। अशीच एक घटना माणगाव मधील तिलोरे गावात घडली असून या दुर्घटनेमध्ये शेताच्या बांधावरील विजेच्या खांबातून विद्युत प्रवाह लीक झाल्याने 2 बैलांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने माणगाव मधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की माणगाव मधील तिलोरे गावातील शेतकरी संजय बबन मेंदूकडे हे आपले बैल घेऊन शेतात नांगरणीसाठी जात असताना त्यांनी 2 बैलांना शेताच्या दिशेने पाठवून स्वतः जोखड आणण्यासाठी गेले, मात्र त्याच दरम्यान बैलांनी शेतात पाय टाकताच शेताच्या बांधावरील विजेच्या खांबातून लीक होणाऱ्या विजेचा जोरदार झटका बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। शेतीच्या कामांच्या वेळीच बैलांचा मृत्यू झाल्याने तिलोरे गावातील मेंदूकडे कुटुंबावर शोककळा पसरली। या गोष्टीला एमएसईबी जबाबदार असून एमएसईबीच्या ढिसाळ कारभारामुळे 2 बैलांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे। एमएसईबीच्या बेजबाबदारपणामुळे जीवितहानी झाल्याचे स्पष्ट होते। या घटनेची माहिती मिळताच महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे गृहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी तत्काळ तिलोरे येथील मेंदूकडे कुटुंबाची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तत्काळ एमएसईबीच्या व्यवस्थापनाला फोन करून सदर घटनेची चौकशी करून मेंदूकडे कुटुंबाच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। तसेच तिलोरे हे आपल्या मतदारसंघात येत नाही हे माहिती असून देखील फक्त मतदारसंघपुरता काम न करता महाराष्ट्र राज्याचे मंत्री या नात्याने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने मेंदूकडे कुटुंबाला 25,000 रुपयांची मदत केली। पडत्या काळात एका शेतकरी कुटुंबाचा आधार बनल्याने जमलेल्या तिलोरे गावातील ग्रामस्थांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले। तसेच नागरिकांच्या कोणत्याही अडचणीमध्ये भरतशेठ गोगावले आपल्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली। भरतशेठ गोगावले यांनी तत्काळ सहकार्य केल्याने मेंदूकडे कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।